चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तोंडाला पाणी सुटणारी खमंग अशी रेसिपी। वरतून कुरकुरीत आणि आतून एकदम मौसूत अशी कोथिंबीर वडी। चला तर जरा ही वेळ वाया न घालवता रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया। वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। एक छोटा कप तांदळाचं पीठ घेतलं आहे, एक मोठा कप बेसन पीठ, हिरवीगार अशी कोथिंबीर स्वच्छ निवडून आणि धुवून घेतली आहे, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 1 छोटा चमचा जिरा घेतला आहे। कोथिंबीर आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता बारीक चिरून घेऊया। छान बारीक आकारांमध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर आपण आता चिरून घेतो आहे। कोथिंबीर बघा एकदम फ्रेश आहे आपली। सगळी कोथिंबीर कापून घेतली आहे। हिरवी मिरची, लसूण, आलं आणि जिरं याची पेस्ट आपण बनवून घेतली आहे। एका बाउलमध्ये आपण आता सगळं साहित्य टाकून घेऊया। बेसन पीठ टाकते, त्यानंतर तांदळाचं पीठ टाकूया। आपल्याला वड्यांसाठी एक बॅटर तयार करायचं आहे आणि म्हणूनच आपण हे सगळं एकत्रित टाकतोय। 1 चमचा मीठ टाकते, त्यानंतर 1 पाव चमचा हळद टाकूया, पाव चमचा धने पावडर, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर, त्यानंतर 1 चमचा पांढरे तीळ टाकूया, वड्या छान खमंग होतात। 1 चमचा लाल तिखट टाकूया। वड्या आपण छान झणझणीत बनवणार आहे, त्यामुळे 1 चमचा लाल तिखट आणि आपण हिरवी मिरचीचं केलेलं वाटण टाकूया। सगळं मिश्रण आपण आता एकजीव करून घेऊ। तांदळाच्या पिठाने वड्या छान कुरकुरीत होतात। आता आपण यामध्ये पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेऊ। लागेल तसं थोडं थोडं आपण पाणी घालणार आहोत। ज्या कपाने बेसन पीठ मोजून घेतलं होतं त्याच कपाने मी पाणी घेतलेलं आहे। तुम्ही जर वाटीने बेसन पीठ मोजून घेणार असाल तर त्याच वाटीने पाणी घ्या, म्हणजेच आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती पाणी टाकायचं आहे। पूर्ण 1.5 कप पाणी हे बॅटर तयार करण्यासाठी आपल्याला लागलं आहे। तुम्ही जर वाटी घेतलीत तर तुम्हाला सुद्धा 1.5 वाटी पाणी लागेल। गॅसवर आपण कढई ठेवून घेतली आहे आणि त्यामध्ये मी 1.5 चमचा तेल टाकले। तेल छान गरम झालेलं आहे। आता आपण यामध्ये कोथिंबीर अगोदर छान परतून घेऊया। कोथिंबीर अशी तेलामध्ये परतून आपण वड्या बनवल्यात तर आपल्या कोथिंबीर वड्यांचा जो फ्लेवर आहे तो अप्रतिम येतो। 4 ते 5 मिनिटं कोथिंबीर आपण छान तेलामध्ये परतून घेऊया। एकसारखं आपल्याला याला परतत राहायचं आहे, म्हणजेच कोथिंबीर आपली खाली लागणार नाही। 4 ते 5 मिनिटं झालेले आहेत। कोथिंबीर छान परतली गेली आहे। आता आपण तयार केलेलं बॅटर टाकून घेऊया। हे सगळं मिश्रण सुद्धा आपल्याला कोथिंबीरमध्ये छान एकजीव करायचं आहे, म्हणजे सगळी कोथिंबीर आपल्या या मिश्रणामध्ये एकजीव होईल आणि वड्या आपल्या छान फ्लेवरफुल होतील। त्यामुळे एकसारखं याला आपल्याला असं लगातार फेटून घ्यायचं आहे, म्हणजे सगळी कोथिंबीर आपल्या बॅटरमध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल। बघू शकताय तुम्ही, सगळी कोथिंबीर छान मिक्स झाली आहे। आता 5 मिनिटासाठी आपण यावर झाकण ठेवूया आणि याला शिजवून घेऊया। 5 मिनिटं झालेले आहेत आणि बॅटर आपलं छान शिजलेलं आहे वड्यांचं। बेसन पीठ व्यवस्थित शिजलं नाही गेलं तर पोटामध्ये गडबड होऊ शकते, त्यामुळे बेसन पीठ आपण व्यवस्थित असं शिजवून घेतलेलं आहे आणि त्यामुळे थोडंसं ते तळाशी सुद्धा लागतं, तर हरकत नाही। वड्या सेट करण्यासाठी एक गोल प्लेट घेतली आहे मी, त्यामध्ये असं ब्रशने आपण तेल लावून घेऊया। तेल लावल्याने वड्या आपल्या खाली चिकटणार नाहीत, त्यासाठी हे तेल आपल्याला छान असं ब्रशने पसरवून लावायचं आहे। आता आपण यावर बॅटर टाकून घेऊया। सगळं मिश्रण मी टाकून घेतलं आहे आणि आपण याला गरम गरमच सेट करणार आहोत। थंड जर झालं तर वड्यांना आपल्याला हवा तसा आकार देता येणार नाही, त्याचे गोळे होतील। त्यामुळे गरम गरमच सगळं बॅटर आपण आता प्लेटमध्ये छान पसरवून घेऊया। गरम आहे त्यामुळे सध्या तरी मी चमच्यानेच त्याला पसरवते आहे। वड्यांचं सगळं मिश्रण आपलं छान सेट झालेलं आहे प्लेटमध्ये। हाताने सुद्धा थोडंसं याला असं दाबून घेऊया आणि आता आपण चमचाभर पांढरे तीळ टाकूया यावरती।
आपण मिश्रणमध्ये सुद्धा पांढरे तीळ वापरले होते आणि आता वरतून सुद्धा टाकूया, म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि खाण्याला सुद्धा ना त्याचा फ्लेवर खमंग येतो। त्यासाठी हे तीळ मी असे वरतून टाकून घेतले आहेत। छान वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत। अर्धा तासांसाठी आपण आता याला थंड करून घेऊया आणि अर्ध्या तासानंतर आपण वड्या छान कट करूया। अर्धा तास झालेला आहे आणि वड्या आपल्या छान थंड झाल्या आहेत। आता आपण ना कट करून घेऊया। मिश्रण आपलं छान सेटसुद्धा झाले। चाकूने आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया। वड्या कापण्यासाठी चाकू आपल्याला छान धारदार वापरायचा आहे आणि चाकू जेव्हा आपण वड्या कट करतो त्या मध्यम आकारावरून आपल्याला चाकू पकडायचा आहे, म्हणजे ना वड्या तुटत नाहीत। आपण टोकाने कापलं तर वड्या तुटू शकतात, त्यामुळे मध्यम आकारामध्ये चाकू असा ठेवायचा आहे आणि अशा वड्या पाडायच्या आहेत त्याच्या। अप्रतिम आपल्या वड्या दिसत आहेत आणि तळल्यावर सुद्धा ना खूप अप्रतिम दिसणार सुद्धा आहेत आणि खाण्याला सुद्धाच तेवढ्या चवदार असणार आहेत। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। या पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी बनवली आहेत का मला नक्की सांगा। हे बघा, अलगद आपली छान वडी सुटलेली आहे। छान स्क्वेअर शेपमध्ये मी वड्या कापून घेतल्या आहेत। तुम्ही शंकरपाळ्या आकारामध्ये सुद्धा कापू शकता। वडी बघा अजिबात आपली खाली ना प्लेटीला चिकटलेली नाही आहे। खूप छान वड्या आपल्या निघाल्या आहेत। सगळ्या वड्या मी छान कट करून घेतल्या आहेत आणि आता आपण ना वड्या तळून घेऊया। कढईमध्ये तेल ना मी अगोदरच गरम करत ठेवलं होतं। तेल छान गरम झालेलं आहे। हे बघा, थोडंसं आपण टाकून बघूया। तेल छान तापलेलं आहे। तर वड्या आपण तेलामध्ये टाकून घेऊया। जास्त गर्दी करायची नाही आहे, जेवढ्या बसतील तेवढ्या आपण 7 ते 8 वड्या यामध्ये टाकून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे, म्हणजे ना वड्या छान खुसखुशीत होतात, खमंग होतात आणि थोड्या कुरकुरीतसुद्धा होतात। त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे सध्या। आता आपण ना वड्यांची थोडीशी पलटी मारून घेऊया। 2 मिनटं झाले आहेत, वड्यांना आपण एक पलटी मारून घेऊया। 7 ते 8 मिनटं गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि 7 ते 8 मिनटं लो फ्लेमवर आपल्याला वड्या तळून घ्यायच्या आहेत। 7 ते 8 मिनटं झालेले आहेत आणि वड्यांचा कलर बघा आपल्या खूप छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। अप्रतिम कलरच्या वड्या आपल्या झालेल्या आहेत। खूप खमंग आणि कुरकुरीतपणा सुद्धा त्याला छान आलेला आहे। आता आपण सगळ्या वड्या अशाच पद्धतीने तळून घेऊया। अशाच पद्धतीने सगळ्या वड्या आपण तळून घेतलेल्या आहेत। बघू शकताय तुम्ही, अजिबात आपल्या वड्यांनी ना जास्त तेल घेतलेलं नाही आहे, अजिबात त्या तेलकट झालेल्या नाही आहेत। बघू शकताय तुम्ही, तुम्हाला दाखवते मी। कुरकुरीत बघा किती झालेले आहेत। वरतून खूप खमंग झालेले आहेत आणि आतून बघा एकदम मऊसूत झालेले आहेत। खूप छान फ्लेवर झालेला आहे। विदाऊट तळता सुद्धा या वड्या खाण्यासाठी खूप खमंग लागतात। बेसन पीठ आपण छान शिजवलेलं असतं, त्यामुळे तसंच सुद्धा आपण त्याला खाऊ शकतो। चला तर मंडळी, अशा सोप्या पद्धतीने आपल्या खमंग आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या तयार झालेल्या आहेत। व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा।